हा मिल गया प्रसाद आमचा मस्त आणलेला चोरी केली बाईने हातांशी वचकला काय अनुभवतून बरफ पडते बरफ यो बघा हेलो गाइस तर हेलो गाइस क्रेझी हेलो गाइस तर पुन्हा एकदा सोबत आहे तुमचा ब्रँड न्यू ब्लॉग चला आता वैष्णव देवीच्या दर्शनाला मस्त आता सकाळी 8:30 वाजता रेडी होऊन आम्ही निघलो आमचा टार्गेट होता 6 वाजताचा बट क्रेझी गाइस क्रेझी बट आता तसा झाला नाही काय विषय झाला माहिती आहे का थोडा लेट आलो आम्ही आणि रेडी वगैरे व्हायला टाइम गेला आणि मस्त असं कुर्ता वगैरे घालून निघालो होतो आम्ही चला फटाफट नाश्त्याला जाऊ आणि त्याच्यानंतर बघू कसा काय चढायचा आहे वगैरे सगळा एकदम मस्त तुम्हाला डिटेलमध्ये सांगतो आता बाहेर आलो मस्त आणि समोर सूर्यालय थोडासा आणि यो समोर दुखापरलाय काय वाई बाय खतरनाक काय नाश्त्याला शिरा आणि पोहा नाश्ता कसा आहे मस्त पद्धतशीर नाश्ता आहे का एकदम व्यवस्थित आपल्याकडचा नाश्ता जेवण सगळं आहे ना त्याच्यामुळे मजा येत आहे कशा त्या ताईसा आपल्या करंजाचं जात जेवण बनवणार आहे चला लिंबू मारून कांदे पोहे खाऊया कांदे पोहे आणि शिरा घरची जवळ आहे आपल्या एक नंबर शिरा ट्राय करूया आता आम्ही चालत आता हॉटेलपासून थोडं पुढे आलो आणि इथं तुम्ही बघू शकता कटराचा रेल्वे स्टेशन चला आता मी सिम कार्ड घेतो आणि ID बनवून ठेवतो गळ्यातला म्हणजे आपल्याला एंट्रीसाठी तिथं श्री वैष्णवदेवीच्या मंदिरात 9:15 वाजलं मला बहुतेक 10 तरी वाजतील चढायला जावाला 10 वाजलं तर थोडं लेट होईल बघू कसं काय होते मजा ते येईल आता आतमध्ये आलो यात्रा कार्ड बनवायला म्हणजे यात्रा करताना आपले कंपल्सरी गल्या नसला पाहिजे तो ID तर तुम्ही येत असाल तर लक्षात ठेवा पहिला ID काढून घ्या आणि सिम कार्ड घ्या कारण तर जम्मू आणि काश्मीरमध्ये पूर्ण नेटवर्क जातो आपला यात्रा कार्ड आहे तो घेतला आम्ही आमचा कार्ड बनवून झाला आमचा आता गल्यात टाकू गल्यांच्या बाहेर नाही काढायचं यो हाय वाई बाई दुखालाय ओ हो तो बघा कसला क्रेझी मुवमेंट आहे आज आता सिम कार्ड घ्यायला आलो ना मी सिम कार्डच्या या प्राइजेस तुम्ही बघू शकता अशा प्राइजेस आहेत सिम कार्डच्या डोंगरी का लग रहा हूँ एक्चुअली बावन डोंगरी का हूँ और ये किधर का लग रहा है पंजाब का लग रहा है दर्शनाला जाऊ मस्त असा सिम कार्ड घेतला अनलिमिटेड बघू अनलिमिटेड चालतंय की नाही तुम्ही बघू शकता यो रस्ता आपला वैष्णवदेवीचा चढाचा काय वाटते चढू शकतस का तू तमला बाई बघून काय वाटते बाई बघून काय वाटते चढल का नाही चढल का नाही बट एकदा चढायची सुरुवात केली ना तर मनात काही नाही आपापून चढत जातो बाणगंगापर्यंत रिक्षा केली आता आम्ही 200 रुपये दोघांचं चढ़ाला शुरुआत करूँ मैं बाणगंगा पासून करते समय हमको कितना टाइम लगेगा लगभग रात को 10 बजे तक यहाँ पहुँचे रात को 10 बजे तक 12 घंटा तो चला जाता ही 12 घंटा ज़्यादा लग जाता है 1-2 घंटा आराम से 12 घंटा चला अच्छा सुटलाय तर मजा येते काय आणि लास्ट टाइम मी गेलतो तो रात्री चढायला सुरुवात केली आता सकाळची वाईब काय आहे ती तुम्हाला बघायला भेटेलच आणि रात्रीची वाईब काय आहे ती बघायची असेल तर तुम्ही आधीचा तो ब्लॉग बघा काश्मीर सिरीज ती क्रेझी आहे त्यामध्ये आमच्यासोबत असं झालेलं की एक पोर आलती तिने आम्हाला तिकीट आली ती तर आम्हाला अद्गुवारीचा पण दर्शन झालेलं तो जाऊन बघा तुम्ही मजा येईल तुम्हाला रिक्षा स्टँड आहे सोडला आम्हाला आणि आता आणखीच चालत जायचं आहे आम्हाला वरती गळ्यातली घेतली आणि काठी घेत होतो काठी 10 रुपयाला होती मी आलतो तो आता 20 रुपये झाली चेक वगैरे करून निघलो आता आणि गर्दी बघा बाबा गर्दी आहे आज गर्दी आहे वरती चढायला मजबूत गर्दी आहे
गर्दी बघू शकता. जय माता दी. जय दरबार की जय. जय माता दी. जय माता दी. तुम्ही घोडा आणि पालखी बुक करू शकता. थोडा वरती आलो ना चालत चालत तर तुम्ही इथं घोडा आणि पालखी बुक करू शकता. काठी घेतली आता चढाला हेल्प होईल म्हणून 20 रुपयाला काठी, रिटर्न केली तर 10 रुपये परत, असं आहे काठीचं असेल. चला गाईज आता चढायला सुरुवात केलेली आहे मस्त अशी. ती चढासाठी काहीतरी चॉकलेट घेतो ना मी सोबत, इमलीचं घेऊ. चला कितना हुआ? 50 रुपये दे दो. 50 रुपये हो गए. 50. मस्त अशी गरमी चालू झाली आता. नशीब स्वेटर बिटर का जॅकेट घालून निघलो नाही. आज गर्दी आहे ना तर घोड्यांच्या प्राइस पण वाढल्या ना असं मी ऐकलंय. मधीन काही झालं आता ॲम्ब्युलन्स वगैरेची सेवा पण आहे तशी. मेडिकल वगैरे आहात रस्त्याला चालता चालता तुम्हाला सगळी दुकानं मेडिकल सगळ्या. हे मंदिरामध्ये आतमध्ये सगळं असं देव आहेत, प्रॉपर सगळे देवांचं दर्शन. प्रथम दर्शन मंदिर झालं ना का इथं शनी देवाचं मंदिर येतं, छोटासा देवाचं मंदिर आहे बघू शकता. काय वारा सुटलाय आता डेंजर. मौसम ऐसा झालाय का पाऊस येईल का पण. हलून चालत चालत 2 ते 3 किलोमीटर पार केलं आहे आम्ही. अदुकुवारीचा मंदिर यावाला अजून 2 ते 3 किलोमीटरच बाकी आहे कारण 6 किलोमीटरचा रस्ता आहे अदुकुवारीचा. 11:15 वाजलं. 11:15 विचार केलेला खच्चर करावा कारण तर टायमाची कमी आहे आमच्याकडे. बघूया पण ते अदुकुवारीपर्यंत सोडतात बहुतेक. दोनों को मिला के दिया 100 रुपया. आशीर्वाद तो दे दो, आशीर्वाद. बजाओ बजाओ. तुम्ही बघू शकता आम्ही किती वरती आलो खालची. अशी बघा तुम्ही पूर्ण सिटी
आणि आम्ही कतीवरती आलो सिटीच्या. अजून फक्त 3 ते 4 किलोमीटरच झालाय, कधी 3 किलोमीटर झाला असेल. जागे जागेवर अशी माकडात आवरे जवळचीच लागली, वरती का ते असतील विचार करा. ओऱ्याव बैसोनी नवरा निघाला, देवला नवरा निघाला. शिड्या पण आहात, शॉर्टकट मारू शकतो शिड्या पकडून, बट काय माहिती आहे का, शिडी चढलो ना श्वास फुलतो आपला. वानरात डायरेक्ट. दोन किलोमीटर आता आदकूवर राहिली, तोपर्यंत आम्ही घोड्यावर चाललो. बरं 2 किलोमीटर थोडी घोड्याची मजा घेतून 750 रुपये बोललाय. 2 किलोमीटर किंवा 2.5 किलोमीटर असेल, बघू किती किलोमीटर आहे. घोड्याची मजा घेत आदकुवारीपर्यंत, तशी परत 6 किलोमीटर चालायचं आहे. तर बरं थोडा रेस्ट करायला पण घोड्यावर जाऊ, आणि टायमाची पण कमी आहे ना. चला अरे गोरे, जय माता दी. घोड्यावर पण एक वेगळी फील आहे. दोघाच होतो, पब्लिक पण जास्त आहे, त्याच्यामुळे चालायला नीट जमत नव्हता. म्हणजे कशी सगळी थांबून चालतात, मग कसं एकदा थांबल्यावर थांबला असं होतं. त्याच्यामुळे आम्ही घोड्यावर पण निघलो. बरा जरा यो पण एक्सपिरियन्स घेऊ. गर्दी बघू शकता काहीच करते, गर्दी बघा कते. त्यामुळेच आम्ही ट्राय केला का घोड्यावर. चला, वारा सुटलाय मस्त असा, आणि वाईब आहे सुंदर. आता मी नाही घोडेवाल्याला विचारला का भवनपर्यंत जावाचं गती घेताना, तो 1250 रुपये. सकाळी विचारला तर ते सांगत होतं 3000, दोघांचं 5000 असं. म्हणजे पब्लिक बघून ते सांगतात का आवरावरा होईल. अदकुवारीपर्यंत आलो ना मी. विचार करतो ना मी यांची चालत जावं का घोड्यावर. साहब अभी चेक पोस्ट में मिले हमको, बोल रहे मंत्री लग रहा हूँ. मेरी हिंदी थोड़ी कमजोर है, लेकिन अच्छा लगा आपसे बात करके. चलो मंत्री लग रहा हूँ, तो मंत्री कहाँ से आ गए बोलते. आता थोडा वरती आलो ना काही रिक्षा पण असतं ना आपल्याला जावाला, बट काय माहिती आहे याची ऑनलाईन बुकिंग वगैरे सगळं करायला लागतं. आणि आपल्याला टायमिंग माहिती नसतं येताना ट्रिपसोबत का आपण कधी पोचू नक्की. त्याच्यामुळे आपण ऑनलाईन नाही बुक करू शकत. गाईज पाऊस आला, आई शपथ अचानक पाऊस आला, आणि थंड पडते पाऊस पक्का काय. चला मस्त वाईब आहे, थंडावा सुटलाय, आणि चाललो पुढं चालत. गाईज माझा काही घोड्याचा प्लॅन नव्हता, पण बाई दमला नाही, पण त्याला एक्सपिरियन्स करायचा होता घोडा कसा काय असतं. तर मग आम्ही एक्सपिरियन्स करायला 2 ते 3 किलोमीटर घोड्यावर पण बसलो, आणि चालत पण आलो, आणि आता परत चालत चाललो. 5 मार्क कमी घोड्याचा. भक्तांची श्रद्धा बघू शकता गाईस तुम्ही. असं झोपून यात्रा पूर्ण करताना एक म्हणजे आवरी श्रद्धा असते का. बाबा बघूनच आवरा भारी वाटते ना, पण भरून येते अशी श्रद्धा बघून. म्हणजे एक वेळा असं टाकतान लगे त्याच्यावर परत झोपायचा, परत उठायचा, परत तवरेच अंतराचा. रस्त्यानं थोडासा थांबलो, त्याची कॉफी आणि यो घेतला सँडविच 90 रुपये, आणि यो हॉटडॉग 50 रुपये. कष्ट करतो ना पुढे जाऊ, कारण जेवलो नाही 1:30 वाजायला आला. 4.5 किलोमीटर बाकी येतात, आणि आम्ही चालत घोड्यावर फक्त 2 किलोमीटरच चाललो ना मी. म्हणजे घोड्यावर 2 किलोमीटर आलो, आणि त्याच्यानंतर कंटिन्यू चालतून अदकुवारीचा तर दर्शन आज आम्हाला नाही भेटला, न भेटू नाही शकत. त्याला ऑनलाईन बुकिंग वगैरे करायला लागतं. आणि लास्ट टाइम आम्ही आलतो ना, तो एक पोर येऊन आम्हाला 9 तिकिटा दिली ती, आणि आम्ही 8 जण होतो. तर काय ती कृपा होती, तो ब्लॉग तुम्ही जाऊन बघा, तो तुम्हाला समजत. रिक्षा चालू झाल्या बघू शकता तुम्ही, रिक्षा चालू झाले टमटम. आता दुसरे चेक पॉइंटला आलो. 3 किलोमीटरच बाकी आहे, तो लिवलाय आहे. आमची पब्लिक चालत आवरे पुढे आली ना, आम्ही घोड्यावर चालत मिक्स आलो. तरी व्यावसायिक तुम्हाला थांबलेलो कौशी. चला हा चला या. आम्ही घोड्या बिड्यावर नाही आलो, चालत आलो.
तो घोडा फक्त टेस्ट करायला कैसा चालतंय घोडा बघवतो हा गोऱ्याचं तर न खाल्लं मारली जोशाला अंगण चालायला सुरुवात त्याचबरोबर कोणतरी जोरीला पाहिजे तेव्हाच मजा येते चालायला हा चला चला 3 किलोमीटर बाकी येतात धावठोक 3 3 आहे मी ऑनलाईन चेक केला जय माता दी बोलत जावाचं काय हा चला तास ते एकटाच पुढे आलोय चालत चालत हा आता रेस्ट घेत आहे त्यानं थांबतोय थोडंच माग असतील 100 मीटर मिळाल तो थोडं पुढं फास्ट फायनली मंदिराचा काहीतरी दिसला आम्हाला डोल्याशी आता बरा वाटला काय सगळा थकवा दूर मंदिराचा काहीतरी पॉइंट दिसलाय ओनली फक्त आता 2.5 किलोमीटर बाकी आहे फक्त 2.5 नाज वातावरण पण चांगलं आहे ऊन पण नाही हवा पण मस्त सुटलेली आहे त्याच्यामुळे दम नाही लागत बाई आपल्या सोबत आहे निहारच्या नावावर गिनीज बुक वर्ल्ड रेकॉर्ड आहे स्केटिंगमध्ये आई शपथ असं प्राऊड वाटतंय ना आपल्या ठिकाणचा मुलगा असा काही गिनीज बुक वगैरे असं ऐकल्यावर एक नंबर बाई अजून करत राहा फ्युचरसाठी शुभेच्छा तुला मजा कर काही हेल्प लागली किंवा काही लागला तर सांग माझी तर लागणार नाही कसं असतं ते स्केटिंग वगैरेचं ते थोडं सांग मला 2 टाईपचे असतात ते हा इनलाईन आणि कॉर्ड्स मग तुझा त्याच्यामध्ये कसा झाला म्हणजे गिनीज बुक मध्ये कसा सिलेक्शन पासून चालू होता स्कूलमध्ये मग तिथेच एक कोचिंग सेंटर होता त्याच्यामधूनच झाला आमचं अच्छा मग तू त्याच्यामध्ये एकदम बेटर होता त्याच्यामुळे आता तुझं नाव पुढं केला मस्त मस्त एक नंबर पार्टी आहे का नाही सोय आहे का नाही संध्याकाळी निहार यांच्याकडून फुल सोय आम्हाला धन्यवाद फायनली आता भवन दिसलाय काय हो बघा हो जय माता दे पोचलो आता सगळी थकान दूर होईल खतरनाक जय माता दी जय माता दी जय माता दी जय माता दी तो आहे भैरवनाथ मंदिर आणि यो इथं हेलिपॅड आहे आणि समोर दरबार चला जय माता दी पालखीचा आपण बोलतो पैसे घेता पण त्यांची हालत काय होत असेल आमची या चढायलाच अवराट आपल्याला दम लागते किंवा त्रास होतोय पण त्यानं कधी होत असेल पालखीन वजन उचलून सेम टाईमला सेम पाऊल टाकायचा पैसे घेणं जायज आहे रे कधी पण ठीक आहे 6,000 रुपये ठीक आहे आवरे सेवा करताना भारी काय आलं तो ते एक पण त्यांचा आडा माणूस दिसला नाही सगळे अशी वाढली उचलो एकदम एंट्रीला आता पहिला आम्हाला लॉकर वगैरे घ्यावं लागेल मोबाईल सगळं ठेवून चप्पल ठेवून आईच्या दर्शनाला जावं लागेल चला पहिला चेकपोस्टमध्ये चेकिंग करूया समोर भवन दिसतंय दर्शन करू पहिला लॉकर बघूया लॉकरमध्ये सगळं ठेवायला लागेल आणि त्याच्यानंतर दर्शनाला जावं लागेल लाईन बघू शकता तुम्ही ही बघा लाईन रोपवेचा तिकीट भेटेल का माहिती नाही 4 बजे बंद हो जात आहे ना रोपवे या नाही बघू शकता तुम्ही पूर्ण असं भवन आणि ही रोपवे आहे रोपवेशी आपण भैरवनाथला जाऊ शकतो तिकीट काउंटर आहे रोपवेचा आणि इथून रोपवे सुटतं टोटल 35 माणसांना घेऊन आणि इथून अशी जातं ती बघा आली बघा ही बघा ही अशी रोपवे आहे लास्ट टाइम आपण गेलेलो तो वाला ब्लॉग बघा तुम्ही तिकीट कैसा करता आणि त्याच्यामध्ये सगळं चांगलं आहे ही रोपवे बघू शकता तुम्ही आता आम्ही लॉकर बघायला गेलो तो बोलतो 1 तास लागेल लॉकर भेटायला म्हणजे लाईन आवरी मोठे आहे लॉकरसाठी मग विचार केला अर्धे तासानं दर्शन होतंय ताई बोलली प्रीतला पहिला पाठवलाय सगळं सामान माझा घेतला त्याचा आणि मग तो आला का मी जाईल मग 1 तासानं उलटा दर्शन होईल लॉकरची गरज नाही लागणार कंप्लेट 3:45 वाजता पोचलो ना मी प्रीत गेलाय दर्शनाला मी थांबलोय त्याला म्हणजे आमचा
10:30 वाजता चालायला सुरुवात केली ती. मधील 2 किलोमीटरचा खच्चर केला आणि बाकी टाइम चालू. अर्धा तास जास्त झाला. आता प्रीत गेलाय, मी वाट बघते त्याची कवा येईल म्हणजे मनात आवलं दर्शनाला. आता 4:15 वाजलं संध्याकाळचं. बघा गर्दी, बघा गर्दीत लाईन चालूच आहे. काय लाईन चालूच आहे. पूर्ण मोसम बिघडलाय आता. फायनली दर्शन वगैरे झाला आणि मस्त निघलो प्रसाद घेऊन बाहेर. आवरा पाऊस पडत होता. एक नंबर भाई, मोसम ते खतरनाक झालाय. विजा चमकतान, ढग गडगडतान, एक नंबर मोसम झालाय. पाऊण तास किंवा 1 तास लागला असेल दर्शनाला. पाऊस आला. हा टिमक दिसत असतील तुम्हाला मध्ये मध्ये. हे बघा. चला आता आस्ते आस्ते खाली उतरतो ना मी. बघूया खेचर भेटला तर खेचर वाथ गेलो तर स्लिप होईल. खेचर सगळं आपण करू. काय करायचा? माझ्या वागाव नाही ना बसू शकत. काय वाटते दरबार बघा. आता सगळी लाइटिंग बिटिंग लागली तर कसला दरबार वाटते बघा. ओ माय वाव. 6 वाजायला आलं आणि आम्ही उतरायला स्टार्ट केलाय. जर खेचर बिचर बंद झाला असतील र, रिक्षा बिक्षा आहे का बघूया. चला 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 खाली उतरूया आता. मस्त दर्शन वगैरे झालं. एकदम परफेक्ट झाला सगळा. विजा चमकतान बघा. हे बघा आयुष्यपत खतरनाक कसला मोसम झाला यार. पाऊस बघा कसला पडतंय समोरच. आज आम्ही भैरवनाथला नाही जाऊ बिकॉज टाइम पण नाही आमच्याकडं आणि लिफ्ट पण बंद झाली. आणि यो समोर काय नजारा आलाय. पाऊस पडतंय आणि पूर्ण सिटी बघा कशी झाली आणि बाजूशी डोंगर. वाव गाईच प्रसाद आणलेला मला वाटला ते पलवती ना. हा भेटली. हा मिल गया बाई. थँक्यू बाई. थँक्यू बाई. माकरानी पलवला आमचा प्रसाद. मला वाटला तू आता येईलच. ए मंकी चलो खाले. जय श्रीराम. बाई खाते बघ कैसा प्रसाद आमचा मस्त आणलेला. चोरी केली बाईने हातांशी वचकला. एक नंबर बाई, एक नंबर. कडक घेतला. माझा प्रसाद केला. हा घे ना तुला एक माझ्या घरची. काय बोलतो आपलं काय असं असतं काय. माझ्या घरची देतोय बिंदास. एक तरी भेटला नशीब ना. काय पण गेम केली त्यांनी. मला वाटलाच येतील. आपण आलो मजाक मध्ये. माकर काय बोलला असेल तुम्हाला वाटलं मजाक. हा जाऊ दे चल. काय नाही प्रसादच होता झाला. हा वाघाला प्रसाद थोडे टायमान लागत. काय अनुभवतून बरफ पडते. बरफ. अरे पड आता पड एक तरी. यो बघा बरफ पडते डायरेक्ट. लिटरली बरफ पडते हातावर. आज काय अनुभवायला भेटलं आम्हाला. गरमी, थंडी, पाऊस, बरफ. एक नंबर. मजा आली. बरफ गारा पडल्या. टोटल गारा पडल्या आता. हा तुझ्या अंगावर पडलं का बरफ? पहिल्यांदा बघला तू? मी पण पहिल्यांदा बघले परताना. पहिल्या गावात भैयाची सायकल वरची बरफ पडलेला तो माहितीये मला. आता खरोखर बघला. मजाक केला. संध्याकाळ झाली आणि संध्याकाळी मस्त अशी पब्लिक वरती पण चढतंय खाली पण उतरतंय. पब्लिक कमी झाली आहे टायमिंग. आम्ही चढत होतो तेव्हा ही ताई आहे ना दिसलेली आम्हाला. आणि आता उतरलो तरी अजून 3 किलोमीटर बाकी आहे त्यांचा असा करायचा. किती श्रद्धा आहे बघा. बघा काहीच कधी सुटलाय. आवाज येत नसेल तुम्हाला कारण माईक आहे. पण तुम्हाला झाड बघून समजत असेल तर कती वारा सुटलाय. सगळा उडतंय काही. वरती इजा चमकतान तुम्हाला बघायला भेटेल. थांबा 1 मिनिट. भेटली तर भेटेल. ही बघा आयुष्यपत 6 किलोमीटर खाली आलो चालत. समजला पण नाही 2 तास गेलं 6 किलोमीटर खाली येताना. कंटिन्यू चालतो ना. थांबलो पण नाही जरासा पण नाही. मध्ये 1-2 मिनिटाचा स्टॉप घेतला तर नाही तर तो पण नाही. फायनली खाली उतरलो. एक्झिट करतो ना आता. आणि वरती मंदिर बघा. अदकुवारीचं मंदिर आहे. दिसा पण नाही मोबाईलमध्ये. चला बाहेर पडतो ना आता. न रूम वगैरे ब्लॉग एंड करते. आणि एक्झिट करता वेळेला ID कार्ड वगैरे आपल्याला जमा करायला लागतात. अशी ID म्हणजे
विसरू नका तुम्ही काय ID कंपल्सरी जमा करायला लागतं, नाही तर तुम्हाला फाईन लागेल असं आहे. फायनली आता रूम आलो, बघू शकता तुम्ही आमचा मस्त असा रूम आहे. काय विषय माहिती का, दमलो मस्त, दमून आलो, दमलेलो तर जेवण बिवण मस्त बनवलेला, वरण भात भाजी, त्याच्यासोबत स्वीट पण होती, शेव होती आणि मस्त असं जेवून आता ब्लॉग एंड करते. बरं मस्त आराम करू, फ्रेश वगैरे होऊन आणि ब्लॉग एंड करते. तुम्हाला जर ब्लॉग आवडला असेल प्लीज लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब आणि इंस्टाग्रामला पण फॉलो करा, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये. बाय बाय, भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय.